गुन्हेगारीच किती प्रमाण तालुक्यात? 40-50% आहे. काय वाटतं कोणाची हवा आहे? बबनराव पाचपुते. बबनदादाच काय आहे? बबनदादा स्वतः आहेत का? आता श्रीगोंदा तालुक्यात किती उमेदवार आहेत? पाच लाडका दाजी. लाडकी बहीण हॅलो नगरकर, 226 श्रीगोंदा मतदारसंघामध्ये आज आपण आहोत. आज आपण श्रीगोंद्यातील जनतेचे प्रश्न, त्यांची मतं, त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. आमच्याशी अपडेट राहा, लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद. शेती, बिझनेस, उद्योग काय करतो? व्यापार म्हशीचा. व्यापारी का? हो. म्हशीचं दूध वगैरे जातं? हो. मग काय भाव भेटतो दुधाला? दुधाला 60 रुपये. 60 रुपये. काय बबन दादाच का? हो. का पण? त्यांचे चांगलं येते ना, काम बंद नाही का त्यांचे. आता आम्ही एवढं फिरलो तालुक्यातले रस्ते झाले खराब. हां, नाही चांगलं केलं त्यांनी. पुढे इथं काम सिमेंटचं रोड तीन मंजूर केलं नाही श्रीगोंदा शहरात. हो. आणि बाकी समजा खेडोपाडी गावात इकडे तिकडे खेडेपाडे तिथेच केले ना, काम चांगलं केलं ना तुम्ही कुठं कुठे फिरले तालुक्यात? त्यांनी. इथं काष्टी, आपला बेलंडी. काय प्रश्न काय काय आहेत लोकांचे? प्रश्न काय तुमचे काय प्रश्न आहेत व्यापारी म्हणून? काय ना, चांगलं आहे आपलं. प्रश्न काय आपलं. मला एक सांगा, आता राहुल दादा आमदार होते हो. बरं का, बबन दादा पण चालू आमदार होते. हो. त्यांचा मुलगा उभा आहे ना. हां. आता आणखीन हे नागोडे चांगलं प्रश्न आहे. हो. याच्यातून कसं होईल? समजा सगळ्यात जास्त लोक कोणाला मानतील? बबन दादाच. बबन दादा. हो. हवा पक्की? हो, बबन पक्की दादाची? पक्की हवा. फरक पडला तर नाही परत येणार 100%. 100%. हो. सगळ्यांचं मतदान होईल का? हो, समजा बद्दल. सगळ्या जातीदार? हो, समजा. म्हणजे असं काही फॅक्टर नाही चालणार? नाही. श्रीगोंदा शहरातली पाण्याची कसं आहे? पाणी एकदम चांगलं येतं ना. कुठून कुठून येतं? आपलं हेच नगरपालिकेचं पाणी येतं. बाकी काही प्रश्न नाही? बाकी काही नाही प्रश्न, समजा चांगलं आहे. नमस्कार. काय कोणाची हवा? हवा काय आता मतदान दिन त्याचीच हवा, दुसऱ्याची काय. कोणाचं वातावरण कडक कोणाचं आहे? कडक आता माझ्या अंदाजाने राहुल जगताप आहे भाऊ. कोणी तर म्हणते बबन दादाच आहे. बबनदादाच काय आहे? बबनदादा स्वतः आहेत बबन दादाच का? हवा आहे, पण आहे ना चिरंजीव तर आहे ना. चिरंजीवीला काय राहुल जगतापच का बरं? चांगला माणूस आहे. मग मागच्या वर्षी कमून नाही आले? काय त्याचा प्रॉब्लेम असं? काय वाटतं, विकास कामं केलेत का 5 वर्षात? होत्या ना. झालेत का विकासाचे कामं असे काही झालेत का कुठं श्रीगोंदा काय झालं? तालुक्यात? काय हा, नाही झालं. काहीच नाही. काय झालं? तुमचे काय अपेक्षा आहे नेत्यांकडून? अपेक्षा काय आहे? MIDC आणावा, कुकडीचा पाण्याचा प्रश्न सोडावा, एवढीच अपेक्षा आहे. बाकी काय? अजून बाकीचे बाकी काय? बेरोजगारांना काम द्यावा हाताला. तुम्ही तर करताय व्यवसाय. आम्ही करतो, बाकीचे आहेतच की. गुन्हेगारी त्यांनी पण वाढली. करायला पाहिजे ना व्यवसाय. आम्ही त्यांच्या हाताला जर काम असेल तर मग व्यवसाय गुन्हेगारी होणार नाही ना. गुन्हेगारीच किती प्रमाण तालुक्यात? जवळजवळ 40-50% आहे ना. अरे बापरे, हा मग. एवढी गुन्हेगारी तालुक्यात? हा, कोणता धंदा असं बिगर ह्याचा नाही सगळं 2 नंबरचा. म्हणजे कोणत्या प्रकारची गुन्हेगारी? आता खून आहे, मारामारी आहे, चुवारी आहे, दरोडे आहेत, बलात्कार आहेत. मग प्रशासन आहे ना, पोलीस आहे, काही यंत्रणा? मग हे कशामुळे करतात? यांच्या हाताला काम नसल्यामुळेच करतात ना. काम असल्यावर काय करतात काही? आपला उद्योग भला ना आपण भला, पण उद्योग नसल्यामुळे हे असे उद्योग असतात ना. आता इथं तर 3-4 जण चांगले टॉपचे लोक उभे आहेत, मग कसं करणार? आता होईल त्याच्या पद्धतीने. आपल्याला मग असं वाटतंय तसं व्हावं, तसं वाटतंय तसं व्हावं, पण तसं नाही होत. जनतेचा कल कोणाच्या बाजूने? तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे चहा प्यायला लोक येत असेल, गप्पा टप्पा होत असेल, काय वातावरण? काय आता जनता एक बोलती, एक करती, एक. जनतेचा कोणाला अंदाज आलाय का? लाडकी बहीण योजना कुठपर्यंत राहील माहितीसाठी फायद्याची? ती राहायला पाहिजेत, राहायला पाहिजेत. आता राहुल जगताप तर नाही आहे समजा महायुतीकडून, मग कसं करणार? त्याच्या हातात काय तेव्हा? आणि सरकारची योजना आहे ना, तिथं काय कुणी बदललं तर काय सरकार होतं? ज्यावेळेस त्यांचे आमदार निवडून जातील त्यावेळेस सरकार होईल ना. हा बरोबर आहे, पण आता हे याला कोणी बदलू शकत नाही ना. कशाला? हे राजकारणी बदलू शकत नाही ना. ही सरकारी योजना झाली ना. ती योजना बंद पडली मग? नाही ना पडणार. पडली तर पडली, काय ह्याच्या अगोदर त्याच्यावरच होते काय लोक. एकीकडे महागाई करायची आणि एकीकडे द्यायचं, एक हाताने घ्यायचं आणि एक हाताने द्यायचं. त्यापेक्षा ती न दिलेलं बरोबर, महागाईवर कंट्रोल ठेवला पाहिजे. कशाचे भाव वाढले बरं? आता सगळ्याचीच वाढले ना. काय काय?
साखर वाढले, तेल वाढले, पेट्रोल वाढले, डिझेल वाढले. ते 60 वर्षापासून वाढतच आलंय. मग त्यात वाढ- काय नवीन? काहीच नाही. तसं रोजगार पण वाढला असेल ना. रोजगार वाढला ना. तुम्ही तर म्हणले आता बेरोजगारी सगळे. सगळी काय यायची. मग ज्यांच्या हाताला काम नाही ते हे करतात ना, गुन्हेगार करतात. बरोबर आहे का नाही? ज्यांच्या हाताला काम ते नाही करीत. सरकारने अशा कोणत्या कोणत्या योजना राबवायला पाहिजे बरं, जेणेकरून प्रश्न सुटतील? MIDC आणली पाहिजे, पाणी भेटलं पाहिजे शेतीला, वीज भेटली पाहिजे टायमिंगला. पण काही काही शेतकरी म्हणते शेतमालाला भावच नाही, पाणी देऊन काय उपयोग? असं कसं? नाही नाही, शेतीमालाला भाव आहे ना, पण ते केलं पाहिजे, त्याला पाणी भेटलं पाहिजे. आता इकडं आपली सगळी कोरडवाहू जमीन आहे, त्याला जर पाणी असेल तर शेतकरी करतील ना, भेटतो भाव. चला धन्यवाद. ओके. चाचा नमस्ते. क्या वातावरण आहे वातावरण काय नाही बा, श्रीमंत चाललंय काय ते बघतोय. काय चाललंय? काय तुमच्या लोकांचं चाललंय, आमचं काय चाललंय? ते आलं ते वाईदा ते काय कोण आहे हवा कोणाची? हवा सध्या आता नाही सध्या सांगता यायचं. मग आता त्यात काय गडबड जास्त आहे सध्या सध्या काय सध्या काय गडबड आहे तुमच्या हिशोबाने? आमची सवय काय गडबड आहे, जो होतं माल वाटतात, कोणी काय करतात, कोणी काय करतात, आम्हाला काय त्यातलं कळत नाही एवढं. तुमच्यापर्यंत आलं का काही? हां नाही बा, आमच्यापर्यंत काय नाही आलं. काय येईन का मग? काय तसं काय नाही बाबा, आपण काय काय कोणाची आद्यात नाही मजात नाही बघत नाही, खाली आपलं बसून बघायचं. काय बघायचं नेमकं? हा. काय बघता काय नेमकं बसून? कोणाचं काय हवा काही चाललेली, कोणाची हवा काही काय चाललेली चर्चा काय आहे श्रीगोंद्यात? कोणाचं अजून इतके नक्की नाही आहे. अजून तर नक्की नाही, कळतच नाही, नक्की नक्की नाही. तुमचे प्रश्न काय? आमचं प्रश्न काय, आमचं प्रश्न चाललेलंच आहे. अजून पक्क कोणाचं तर सांगता येत नाही. नाही, तुमचे प्रश्न काय आहे मतदारसंघातले? तुम्हाला ज्या काही असतील ना अडीअडचणी, मग त्या कशा कशा सांगणार तुम्ही लोकप्रतिनिधींना? काय काय सांगणार? आमच्या जिल्ह्यात काय यामध्ये पाहिजे ते 500-200 पोरं कामं केले, ते अमुक ती गेलं बोंबलं, ते लावले कुठं कर्जत फळीवर यामाडीची कुठं? कर्जत फळीवर. कर्जत? हां कर्जतला तर वर्ल्ड चालू आहे यामडीशीच व्हाय ना म्हणून. मग तिथं चालली तर झालं ना बोबाडा चालू. कर्जतला आली फळीवर पाठी होते. हा का? असं माहीत पडलं तिथं गेले. बाकी अजून मग अजून काय पण निवांत आहे समजा. सगळं हां सरकार कोण बसन वरती? सरकार बस अजित पवार आपला शरद पवार. शरद पवार? शरद पवार तर होते याच्या आधी सरकारमध्ये. हां आहे तर ते त्याच्यात ते होते काय, आता हे बसलं पाहिजे मग थोडं तरी मजा येईल. परत मुख्यमंत्री कोण होईल मग शरद पवारच्या गटातून? महाविकास आघाडी कोण? मग तो तुम्हाला आपला कोण आवडतो? आपलं हे शिवसेनाचा कोण? ठाकरे. उद्धव ठाकरे. हां. का बरं? तर शांत मनुष्य आहे, मग समजायला समजून घेणार आहे. त्याला ते आता त्यांनी समजून घेतलं नाही म्हणून तर एकनाथ शिंदे बाहेर पडला ना. तुम्ही तर म्हणता समजून घेणार आहे. एकनाथ शिंदे बाहेर काढला, मग चोऱ्या करून बाहेर पडायचं काय? मला कसं काय चोऱ्या केला? काय केलं त्याने? चोऱ्या ही काय मेंबर लोक पळून यायचे, आता ते राजकारण झालं. मग चोऱ्या रस्त्यात काय ते केल्या? चोऱ्या ती दुसरं काय केलं? हे जे तुम्हाला याचं पळून याला पळून यायचं व्हायचं मुख्यमंत्री. काय वाटतं तुम्हाला आजकालचं राजकारण बघून काय वाटतं? सध्या जे राजकारण चालू आहे त्याच्याबद्दल काय मत आहे? नाही अजून काय आपलं माहीत नाही एवढं. नाही म्हणजे जे राजकारण चालू आहे देशात राज्यात त्याच्याबद्दल काय मत आहे? नाही हे आपलं मतदान काय नाही, यावं मी सांगू शकत नाही. आता अजून 4-8 दिवसांनी समजा माहीत पडत, समजा माहीत पडत. म्हणजे खुल्लं आता जे बोबाडा आलाय कालपासून चालू झाले गावात. काय चालू झाले? हे उत्पात कोणाचं काय, कोणाचं चाललंय, कोणाचं काय किती हे रुपयाने फुटलं मतदान? ते मला नाही माहिती हो, अजून आपलं त्यातली गिंदी माहीत नाही. आपलं गाणं आम्ही कधी 10 पैसे त्याची मेंदी नाही. चांगले मतदान करा पण. हां चला ओके धन्यवाद. त्याची 10 रुपये करून काय खायचे केलं मग बोर यायचं का? कधीच त्याला हात नाही लावायचा. बरोबर. हां काय वातावरण तालुक्यात? आता तालुक्यात सगळे पक्ष तर चालले, कोणी तसं कोणी असं म्हणते, काय म्हणतंय नेमकं? म्हणते कोणी अनुराधात आहे, कोणी पाचपुती. आता कोणाचं सगळ्याचं मालक आहे का? कोण निवडून येईल मग? काय तसं सांगता येईल बरं. इराची वाणी काय बरं, तालुक्यात काय प्रश्न आहेत तालुक्यात? तालुक्यात आता जगतापचाच आहे म्हणते बा, मग आता काय होते जगताप? चांगलं वातावरण आहे. चांगलं वातावरण आहे त्यांचं. काय तुमच्या काय अडचणी आहेत? आमच्या काय अडचणी आहे त्यांना, आता कोण आमच्या सारख्याचं सोडणार आहे? तुम्ही जनता आहे. हा बस हे, पण मी एकटाच तुमच्यासाठीच आहे. उभे राहिलेत ना ते. हा हाय. माझ्याकडे घ्या मुलं.
हा बोला ना, सांगा ना. काय नाही, बबनराव पाचपुते यांच्या विकीदादाला सर्व तालुक्यांनी ताकद लागली तरी दादा पाडणार नाहीत. विकीदादाची कंबर खसली काम करता करता. सर्व तालुक्याच्या नेत्यांनी विकीदादाला पाडायचा प्रयत्न केला, पण विकीदादा पडूच शकत नाही. हे जमेला बाजू ठेवा. कस काय पडू शकत नाही? अहो, काम आहे त्यांच्याकडं, कामाशिवाय आहे नाही का त्यांच्याकडं? हो, एक माझ्या गरीबावर संकट आलं तर त्या टायमाला विकीदादा माझ्यासाठी धावून आलेले होते. आज किती रुपये टाकले तर मी विकीदादाचा रुपया घेणार नाही, पण विकीदादालाच मतदान करणार. काय कामं केले त्यांनी अशी? अहो, माझ्या मतदारसंघातून मला हाकलून दिलं हम्म. आणि शिक्षक काय म्हणला, तू मुंबईला राहतो, तुझं त्या गावात माझी जमीन आहे, 18 वर्षापासून मतदान करतो आणि तू का नाही? त्या शिक्षकाची बी बदली केली विकीदादांनी, लांब फेकला त्याला. म्हणजे अशी विकीदादाकडे काम आहेत, अशा गोरगरिबाची कामं केली ना त्यालाच महत्त्व आहे. पण लोक तर म्हणते राहुल दादाची हवा आहे. आता कोण 2 नंबरवर अनुराधा राहते का राहुलदादा लागतो याचा नियम नाही. राहुलदादाची आहे बरं का हवा आहे, पण आता 2 नंबरला कोण चिटकत, पण नंबर 1ला विकीदादा आहे. म्हणजे विकीदादाच विजय होते. हा, विजय निश्चित आहे. फक्त काय करायचं, आयोगाकडून 23 तारखेला सिग्नेचर घेऊन विधानसभेत पळायचं. त्यांना कमळ फुललेलं आहे, 100% फुललं आहे कमळ. त्याविषयी गुरुवारी सभा झाली ना, त्या सभेतच पब्लिकने सांगितलं निकाल झालेला आहे, फक्त आयुक्ताची सही राहिलेली आणि 20 तारखेचं मतदान राहिले. बस एवढाच विषय. धन्यवाद. आता झाला आहे घोडेगावपर्यंत. आता अगोदर खराबच होता, ते बी त्याचे एक थर मारलाय. आता एकच 1-2 थर मारलेला आहे. पडला तर खड्डे बिड्डे पडले जाय ना उचकून. रस्ता लागलाय उचकट आहे पुन्हा. मग तुम्ही लोकप्रतिनिधीला सांगत नाही का काम असं? तुमचे मला सांगणार जी ती स्थानिक आपापलं- नेते समजा कोण ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, आता मतदान कसं करणार मग? आता नोटा तरुण पोरांचा लय कले राव नोटावर. का बरं? पण ते व्हायला जाणार ना, नोटाची थोडी गिनती होती. राईट टू रिकॉल बद्दल माहिती काही? नाही. राईट टू रिकॉल बद्दल काही माहित नाही का? तुमचं शिक्षण किती झालंय? आता BA झाले. BA शिकताय का? कंप्लीट झालंय का? काय तुम्हाला काय रोजगाराची संधी काय तुमच्याकडे? आता हे अभ्यास चालू आहे स्पर्धा परीक्षेचा. स्पर्धा परीक्षा किती वर्षापासून चालू आहे? आता 1 वर्ष झालं. वर्ष. तुमचा काय उद्योग आहे? एज्युकेशन, काय ग्रॅज्युएशन. काय शिकताय काय? ग्रॅज्युएशन म्हणजे MSc फर्स्ट इयर. MA MSc MSc. काय रोजगाराची संधी काय काय? टीचर. टीचर का? मग तुमचं फिक्स आहे, त्याचं फिक्स रोजगार आहे. त्याचे मेन मुद्दे काय आहेत तालुक्याचे जे आम्हाला कोणी सांगानाच नेमकं? तुमचं काय सांगायला पाहिजे असं म्हणजे आता म्हणजे महत्त्वाचे प्रश्न जे वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का? भेटले ना, किती भेटले? 7,500. मग आता कोणाला करणार मतदान? अण्णासाहेब शेलार. अण्णासाहेब शेलार अपक्ष आहेत का? अण्णासाहेब शेलार का बरं? आमचे गावचे आहेत. गावचे म्हणून. हां. बरं. आणि तुम्हाला जर आता 7,500 रुपये भेटले तर मला लाडक्या बहिणीचे, मग वरती सरकार कोणाच पाहिजे तुम्हाला? तर कोणाचं पाहिजे तर काय? भाजप का बरं? सुविधा करतात ना, सुविधा करतात सगळे. काय काय केलं तुमच्यासाठी? आता लाडक्या बहिणीमध्ये तर मी नाही, पण भेटले सगळ्यांना, बाकीच्यांना. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या समाधानी आहात. अजून आता म्हणजे आणखीन काय काय सुविधा केल्या बीजेपीने? भरपूर केले. आता इथं तर बीजेपीचा कॅन्डिडेट आहे का उभं श्रीगोंद्यात? मला काय माहिती, आता मी पुण्यामधली. अजून काय सांगणार, काय प्रश्न आहे श्रीगोंदा तालुक्यातल्या जनतेचे? मी नाही काय सांगू शकत, मला एवढं सांगताच यायचं नाही. मी शेतकरी. प्रश्न असतील ना काहीतरी, शेतकऱ्यांचे काहीतरी प्रश्न असतीलच ना. तुम्ही जे रोज जीवन मालाला जगता. भाव नाही. हा, बोला.